नमस्कार मित्रांनो, आजकाल आपल्याला घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजेच झुरळ, पाल, मुंग्या या गोष्टी नजरेखाली पडतातच. परंतु हे सर्व आपल्या घरी असणे याचा आपल्या जीवनावर काही विपरीत परिणाम होणार की आपल्यासाठी हे शुभ आहे याविषयीची आपल्याला कोणतीही कल्पना नसते. त्यामुळे या सर्व बाबींकडे आपण दुर्लक्ष करत जातो. तर मित्रांनो, आपल्या घरामध्ये असणाऱ्या पाली या आपणासाठी शुभ संकेत देतात की अशुभ, ते आपल्या घरासाठी वाईट आहेत की चांगल्या, याच गोष्टीची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. कधीकधी आपल्या अंगावर पाल पडते, परंतु ही पाल आपल्या अंगावर पडणे शुभ आहे की अशुभ हे आपल्याला माहिती नसते. तर मित्रांनो, आपल्या जर पोटावर पाल पडली असेल तर हे शुभ संकेत मानले जाते. शकुनशास्त्रानुसार आपल्या पोटावर जर पाल पडली असेल तर आपल्याला आर्थिक स्थितीमध्ये खूपच लाभ होणार आहे, म्हणजेच आपली आर्थिक स्थिती खूपच सुधारणार आहे हा त्यामागचा संकेत असतो. त्यामुळे आपल्या संपत्तीत वाढ होऊ शकते. जर पाल आपल्या डोक्यावर पडली तर आपल्याला समाजात मान सन्मान तसेच प्रतिष्ठा मिळू शकते. आणि जर तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये तुम्हाला प्रतिष्ठा मिळू शकते. जर आपल्या उजव्या किंवा डाव्या खांद्यावर पाल पडली असेल तर काहीतरी शुभ वार्ता समजू शकते. तसेच आपल्याला धनलाभ देखील होऊ शकतो. जर तुम्ही झोपेत असताना तुमच्या मानेवर जर पाल पडली असेल तर समजून जा की तुमची शत्रूपासून सुटका होणार आहे. म्हणजेच मग हे शत्रू तुमचे शेजारी असो किंवा मित्रमंडळी असो किंवा तुमच्या नोकरीमध्ये बॉस असो, या सर्व व्यक्तींपासून तुमची शत्रुपीडा निघून जाणार आहे. जर तुम्ही झोपेत असताना तुमच्या डोक्यावर म्हणजेच माथ्यावर पाल पडली असेल तर तुमच्या घरामध्ये पाहुण्यांचे आगमन होणार हे मात्र नक्की. तसेच विवाह योग देखील होण्याचा संकेत आहे. शकुनशास्त्रामध्ये असे सांगितले आहे की जर तुमच्या उजव्या खांद्यावर पाल पडली तर तुम्हाला एखाद्या सरकारी कामामध्ये यश प्राप्त होणार आहे. जर पाल तुमच्या डाव्या खांद्यावर पडली तर हा मात्र एक अशुभ संकेत मानला जातो. यामुळे भविष्य काळात काहीतरी वाईट घडणार असल्याचा संकेत आहे. जर पुरुषांच्या छातीवर पाल पडली तर परदेश प्रवास होण्याचा संकेत असतो. जर तुमच्या नाभीवर किंवा बेंबीवर पाल पडली तर हा संकेत म्हणजेच आपल्याला ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या सर्व भविष्य काळामध्ये निघून जाणार आहेत. जर तुमच्या डाव्या हातावर पाल पडली तर हा एक अशुभ संकेत असतो, ज्यामुळे तुमच्या हातून पैसा हा खूपच खर्च होऊ शकतो. त्यामुळे पैसा हा व्यर्थ कामांसाठी खर्च होऊन त्याची कमतरता तुम्हाला भासू लागू शकते. त्यामुळे जर मित्रांनो तुमच्या डाव्या हातावर पाल पडली तर तुम्ही सावध व्हायचे आहे आणि पैसा कुठे व्यर्थ जाणार नाही याकडे पुरेपूर लक्ष दिले पाहिजे. जर पाल उजव्या हातावर पडली तर तुम्हाला खूप मोठा धनलाभ होऊ शकतो. कोणत्या ना कोणत्या कारणातून तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. परंतु संधीचे सोने करणे हे तुमच्या हाती असते. जर तुमच्या पाठीवर पाल पडली असेल तर हा एक अशुभ संकेत मानला जातो. ज्या कोणाच्या पाठीवर पाल पडली असेल तर ती व्यक्ती आजारी पडू शकते. एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला धोका होऊ शकतो किंवा त्या व्यक्तीकडून तुम्हाला विश्वासघात होण्याचा एक संकेत असतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे पाल अंगावर पडण्याचे शुभ आणि अशुभ संकेत असतात. तर 3 गोष्टींपासून मित्रांनो तुम्हाला सावध राहणे गरजेचे आहे. एक म्हणजे तुमच्या डाव्या हातावर पाल पडली तर काहीतरी आर्थिक नुकसान मात्र तुम्हाला होणार आहे. तसेच तुमच्या उद्योगधंद्यामध्ये तुम्हाला तोटा होऊ शकतो. जर तुमच्या डाव्या खांद्यावर पाल पडली असेल तर भविष्य काळात काहीतरी तुमच्या बाबतीत वाईट घडू शकते. आणि पाठीवर पडलेली पाल ज्यामुळे तुम्हाला आजारपण येऊ शकते किंवा तुम्हाला विश्वासघात किंवा धोका होण्याचा संकेत असतो. तर या 3 गोष्टींबाबत तुम्ही सावधगिरी बाळगणे खूपच महत्त्वाचे आहे. आणि जे काही बाकीचे पाल पडण्याचे संकेत आहेत हे आपल्यासाठी शुभ असतात.